आत्ताच्या काळात तरुण पिढीला एक प्रश्न पडतो, अध्यात्मात एक स्थूलातला गुरु का लागतो? एवढे 4 वेद आहेत, उपनिषद आहे आणि अनेक धर्मग्रंथ आहेत, प्रमाण ग्रंथ, गीता, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरीसारखे. हे असूनसुद्धा गुरुची आवश्यकता आहे. इथे तर या ग्रंथांमध्ये एवढं नॉलेज, इन्फॉर्मेशन आहे की आणि शेवटी गुरु देतो काय? तर ज्ञानच देतो. मग पुस्तकातून मिळेल. आणि आत्ताचा काळ तर इंटरनेटचा काळ आहे, आधुनिक काळ जो आपण म्हणतो, की इथे तर इंटरनेटमध्ये सगळंच ॲवेलेबल आहे. पुस्तक वाचायची सुद्धा गरज नाही, ऐकून आपल्याला कळेल. पण तरी गुरुची आवश्यकता का? कसं आहे की शास्त्र महान आहे आणि 4 वेद आहेत, एवढं मोठं शास्त्र आहे. पण शास्त्राने कधी प्रेमाची व्याख्या केली नाही. प्रेम म्हणजे काय ह्याची डेफिनेशन दिली नाही. आनंद म्हणजे काय ह्याची व्याख्या कधी दिली नाही. हा प्रांत गुरुच आहे. गुरु प्रेम म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय असतो त्याचा अनुभव तुम्हाला गुरु देतो. शास्त्र एक वेळ शिकवता येतं, सांगता येतं, विद्या देता येते, साधना करून तंत्रविद्या आपण शिकू शकतो. प्रेम नाही शिकवता येत, प्रेम सांगता पण येत नाही, किंवा आनंद कसा असतो हे बसून शिकवता येत नाही. त्याच्यासाठी गुरुचा सहवास लागतो आणि अनुभव जो अनुभूती आहे तो गुरु देतो. आणि प्रेम हे संस्काराने इन्स्टॉल केलं जातं. हे बघा, एक मी साधं उदाहरण देतो. ॲज अ म्युझिशियन, संगीतशास्त्र म्हणलं आपलं अभिजात संगीत, ह्याचं खूप मोठं शास्त्र आहे. संगीत रत्नाकर आणि संगीत नाट्यशास्त्र अशी ग्रंथ आहेत. म्युझिकमध्ये एक केंद्रबिंदू आहे, त्यासाठी सगळा हा फापट पसारा आहे, सगळा हा त्याच्यासाठी हे शास्त्र मांडलं आहे. ते केंद्रबिंदू काय आहे? ते म्हणजे सम. सगळं जे संगीत आहे, गाणं गा नाही तर तबला वाजवा नाही तर नृत्य करा, समेवरच यायचं आहे. कुठल्याही घराण्याचं करा आणि कुठलाही राग गा, समेवरच यायचं आहे. तर आता समेची व्याख्या ही शास्त्राने केली आहे. तालाच्या पहिल्या मात्रेला सम असे म्हणतात. आवर्तन म्हणजे तालाच्या एका फेरीत आवर्तन म्हणतात. मुकडा म्हणजे असं ते तसंच असं. पण समयोर येताना समयोर कसं यायचं, तो जो प्रवास आहे मुकड्यातून समयोर येण्याचा, जो आनंदाची अनुभूती आहे, तो गुरु देतो. ते शास्त्र नाही देऊ शकत. आणि म्हणून संगीत शिकताना सुद्धा एक स्थूलातला गुरु लागतो, की तो जो समेचं व्हॅल्यू काय आहे, त्याचं इमोशन काय आहे हे तो सांगू शकतो. तो अनुभवातून अनुभूती तो शिष्याला देतो. एक आत्ताच्या काळात मॉडर्न म्युझिक आहेच टेक्नॉलॉजिकल, जे स्टुडिओमधनं प्ले होतं, मशीन्स आहेत वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटचे. पण तरी एक व्यक्ती का लागते? कारण का ह्युमन व्हॅल्यू आणि ह्युमन इमोशन्स असतात त्याच्यात. मशीनमध्ये परफेक्शन असतं, इमोशन नसतं. हे लक्षात घ्या. ग्रंथ महान आहे, ग्रंथातून 4 गोष्टी कळतील, पण त्याच्यामध्ये जो ओलावा लागतो, एक आनंदाची फोडणी लागते, ती गुरु देतो. म्हणून गुरुची आवश्यकता आहे. एक ह्युमननेस, ह्युमन व्हॅल्यू त्याच्यामध्ये जागृत होते, जे तुम्ही ज्ञान ग्रहण करताय. शास्त्र महान असलं तरी शास्त्र खूप असं कोरडं आहे, कठोर आहे. त्याला एक ओलावा लागतो, त्याला एक आनंदाची फोडणी लागते, ते गुरु देतो. म्हणून गुरुची आवश्यकता आहे. गुरु नाही तर अनुभव नाही, हे लक्षात घ्या. धन्यवाद.